चला, नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, एमपीएससी क्रॅकेट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. महत्त्वाच्या अपडेट तुम्हाला देऊन झालेल्या आहेत. आजपासून आपण गट ब आणि गट क साठी सगळे सब्जेक्ट स्टार्ट करत आहोत. ब आणि गट क साठी. तसं तर तुम्ही राज्यसेवा करत असाल तरी सुद्धा तुम्ही आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास लेक्चर्स बघू शकता. कारण का कारण आपल्याला महाराष्ट्राचा इतिहास सगळीकडेच विचारला जातो, बरोबर. राज्यसेवा पूर्व परीक्षेला, राज्यसेवा मुख्य परीक्षेला, गट अ, गट ब, गट क, मेन्स, प्रिलियम सगळीकडे विचारला जातो. तर लक्षात घ्या, आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास आज पहिलं लेक्चर आहे. जर तुम्हाला फर्स्ट अटेम्प्ट मध्ये एक्झाम क्लिअर करायची असेल तर तुम्हाला सगळे फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर कोणत्याही युट्यूब चॅनलवरती मिळणार नाहीत, पण आपल्या चॅनलवरती देण्याचा मी प्रयत्न डेफिनेटली करेन. आतापर्यंत मी सीडीपीओचे जेवढे लेक्चर घेतलेत तिथं कुठंही सिलेबस आपण स्किप केलेला नाहीये. फक्त सीडीपीओची ॲडव्हर्टाईज अजून काहीच त्याच्याबद्दल अपडेट नाही, त्याच्यामुळे आपण थोडासा पॉज घेतलाय. पण बऱ्यापैकी तर सुरुवात आपण केलेली आहे. मानसशास्त्र स्टार्ट केले आपण, बालविकास स्टार्ट केलेला आहे, महत्वाच्या योजना आपण बघितलेल्या आहेत. आता आपण थोडंसं गट ब आणि गट क कडे जाऊया, कारण का ऑलरेडी जाहिराती तुमच्या समोर आहेत. ठीक आहे. याच्यानंतर इतर एक्झामची जर तुम्ही तयारी करत असाल, म्हाडाची एक्झाम आहे, त्याच्यानंतर तलाठी भरती आहे, त्याच्यानंतर तुमची पोलीस भरती आहे, ओके. तर अशा एक्झामची जरी तुम्ही तयारी करत असाल तरी तुम्ही मला मेसेज करू शकता, कारण आतापर्यंत मला जास्त आयडिया नाहीये की आपल्या चॅनलवरती जे विद्यार्थी आहेत नक्की कोणकोणत्या एक्झामची तयारी करतात. तर आय नो तुम्हाला वेळ नसतो कमेंट करायला, पण जास्त काही प्रॉब्लेम नाही. फक्त तुम्ही कुठल्या एक्झामची तयारी करतात ते मला सांगा, म्हणजे मेजॉरिटी बघून आपण लेक्चर्स कंडक्ट करू शकतो. ठीक आहे. चला, तर आजपासून आपण स्टार्ट करतोय आधुनिक महाराष्ट्राचा इतिहास. लेक्चर व्यवस्थित लक्ष देऊन बघा, तुम्हाला इथून फायदाच होईल. तर इसवी सन 1818 पासून 1960 पर्यंतचा हा टाइम पिरियड आहे. हा सगळा आपल्याला अभ्यासायचा आहे, ओके. तर याच्यामध्ये आपल्याला काय काय अभ्यासायचं आहे बघा. प्रकरण पहिलं जे असेल आपलं, इथं आपण महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास अभ्यासणार आहोत. प्रकरण दुसरं असेल 19व्या शतकातील महाराष्ट्र. प्रकरण तिसरं आहे ब्रिटिश सत्तेचं प्रारंभीचं स्वरूप, म्हणजे आपल्या महाराष्ट्रामध्ये ब्रिटिश सत्तेचं प्रारंभीचं स्वरूप कसं होतं. प्रकरण चौथं असेल समाज आणि समाज सुधारकांचे काही लेक्चर मी सीडीपीओ साठी पण घेतलेले आहेत, ते तुम्ही बघून घ्या. प्रकरण पाचवं असेल राष्ट्रवादाचा उदय आणि राष्ट्रीय चळवळ. प्रकरण 6 प्रारंभिक राष्ट्रीय संघटना. याच्यामध्ये तुम्हाला आयएनसी असेल, इतर संघटना असतील तर त्या सगळ्या संघटनांबद्दल माहिती घ्यायची आहे. प्रकरण 7 आहे महाराष्ट्रातील राष्ट्रीय चळवळी, ओके. प्रकरण 8 असेल क्रांतिकारी चळवळी. प्रकरण 9 आहे गांधी युगातील राष्ट्रीय चळवळी. आणि प्रकरण 10 आहे सामाजिक चळवळ. प्रकरण 11 आणि प्रकरण 12 वरती तुम्हाला राज्यसेवा पूर्व परीक्षेला पण क्वेश्चन येऊन गेलेले आहेत. हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा, इथे स्वातंत्र्य डबल झाले, तर हैदराबाद स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा. ठीक आहे. प्रकरण 12 महाराष्ट्र राज्याची निर्मिती कशा प्रकारे झालेली आहे. ही आपली 12 प्रकरणं आपल्याला व्यवस्थित अभ्यासायची आहेत. महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास जो आहे तो तुम्हाला तिथून प्रास्ताविकामधून आपल्याला क्वेश्चन भरपूर असतात, लक्षात घ्या. तर कोणती पण एक्झाम द्या, तुम्हाला महाराष्ट्राबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन माहिती पाहिजे, ओके. आपल्या महाराष्ट्राबद्दल बेसिक इन्फॉर्मेशन आपल्याला माहिती पाहिजे. तर ही 12 प्रकरणं आपल्याला समजून घ्यायचे. तुम्ही एक वही पण करू शकता. बघा, जर तुम्हाला कंटिन्यू माझ्याकडे शिकायचं असेल माझ्या युट्यूब चॅनलवरती, तर विद्यार्थी काय म्हणतात की एकच सब्जेक्ट घ्या, पण आपल्याला गरजू विद्यार्थ्यांसाठी जे अजिबातच क्लास लावू शकत नाही त्यांच्यासाठी जवळजवळ सगळेच विषय घेण्याचा प्रयत्न आपण करणार आहोत. आणि डेफिनेटली आज 1 तारीख आहे, इथून पुढे लेक्चर आपले डेली अपलोड होतील. तुम्ही प्रत्येक सब्जेक्टच्या वह्या करा. तुमचे कितीही डाऊट असले तरी तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाका. एक आपण ग्रुप बनवूया. एक माझा मोबाईल नंबर मी तुम्हाला देईल. जेवढे विद्यार्थी माझे YouTube वरती असतील
त्या विद्यार्थ्यांसाठी फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर कंडक्ट केले जातील. तर एक 7 ते 8 दिवसामध्ये मी तुम्हाला नंबर देईल. त्या नंबरवरती आपण ग्रुप बनवूया. ग्रुपमध्ये टार्गेट आपण करूया की ऍटलिस्ट फर्स्ट किंवा सेकंड अटेम्प्ट मध्ये तुमची एक्झाम निघाली पाहिजे. ठीक आहे, चला तर आता आपण डायरेक्ट स्टार्ट करूया. महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास. बघा, महाराष्ट्राचा संक्षिप्त इतिहास, आता मी तुम्हाला पहिली प्रॉपर इन्फॉर्मेशन द्यायची काही गरज नाही असं मला वाटते की महाराष्ट्र हे भारतातील राज्य आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीनं तिसरं राज्य, लोकसंख्येच्या बाबतीत दुसरं राज्य, बरोबर. महाराष्ट्राच्या सीमा कोणकोणत्या राज्याशी आहेत? गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, कर्नाटक, गोवा, दादरा नगर हवेली, केंद्रशासित प्रदेश पण एक लागतो. ओके, तर हा सोपा भाग आहे. मग डायरेक्ट आपण कुठं जाऊया? आता तुम्ही म्हणाल की मॅडम, बघा काही पॉइंट मी इथंच तुमचे क्लिअर करते. तुम्ही म्हणाल की मॅडम डायरेक्ट मुंबई इलाखा आपण कसं काय घेतलं? कारण का महाराष्ट्र नावाचा उगम पण तुम्हाला प्रास्ताविकामध्ये दिसतो, पण नावाचा उगम याच्यावरती तुम्हाला आयोग क्वेश्चन विचारत नाही की बाबा अशोकाच्या काळामध्ये काय नाव होतं, त्याच्यानंतर मर आणि रट्टा हे बनून महाराष्ट्र बनलं वगैरे वगैरे. तर हे सगळं स्किप करा, तुम्हाला याच्यावरती आयोग क्वेश्चन विचारत नाही. मी जेवढं सांगते तेवढंच करा. ओके, क्लिअर? हा, हे आपल्याला सगळं अभ्यासायचं आहे. आता आणखी एक पॉइंट मी तुम्हाला क्लिअर करते. तुमच्यापैकी काही विद्यार्थी राज्यसेवेचा अभ्यास करत नसतील. कटारे सरांचं पुस्तक आहे, इतर केसागरची पुस्तक आहे, तिथं तुम्हाला महाराष्ट्राचा सॉरी इतिहास चालू करताना तिथं तुम्हाला दिलं जातं की रामायण महाभारतामध्ये महाराष्ट्रातल्या विविध ठिकाणांचा, नद्यांचा, पर्वतांचा, स्थळांचा उल्लेख आढळतो. ओके, जनपद, मगध, मौर्य, सातवाहन, वाकाटक, चालुक्य, राष्ट्रकूट. तर महाराष्ट्रावरती ज्या ज्या राज्यकर्त्यांनी शासन केलेलं आहे तर त्याची माहिती सुद्धा तुम्हाला मिळते. पण आतापर्यंतचा एक्सपिरियन्स पाहता गट ब आणि गट क ला कधीही तुम्हाला मेडिवल हिस्ट्री म्हणजे मध्ययुगीन भारतामधलं किंवा महाराष्ट्रातल्या या वाकाटक कालावधी असेल, चालुक्य असेल, सातवाहन असेल यांच्याबद्दल क्वेश्चन विचारले गेलेले नाहीत. जर तुम्ही राज्यसेवा देत असाल तर डेफिनेटली करा, पण तुम्ही गट ब, गट क आणि इतर एक्झामची तयारी करत असाल तर करू नका. ठीक आहे, ओके. चला, मध्ययुगीन इतिहास आणि इस्लामी राज्य तुम्हाला महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये येतो हा भाग, पण तो तुम्ही करू नका. क्लिअर? त्याच्यानंतर मराठे आणि पेशवा, आपण ज्यांना आदरणीय मानतो असे आपले महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा जो इतिहास आहे तो इतिहास आपल्याला तोंडपाठ असतो, बरोबर. पण आपल्या एक्झाम मध्ये मराठ्यांचा इतिहास विचारत नाही, तो भाग पण तुम्ही स्किप करायचा आहे. पेशव्यांचा इतिहासही आपल्याला विचारत नाहीत. जिथे जिथे पेशव्यांचा काही विशेष संदर्भ आहे तेवढाच भाग तुम्हाला विचारला जातो. ठीक आहे, पानिपतची तिसरी लढाई वगैरे वगैरे हे तुम्हाला विचारलं जातं. मग सुरुवात कुठून होते? सुरुवात होते ब्रिटिश राज्य आणि स्वातंत्र्योत्तर काळापासून. समजून घ्या, तुम्हाला जर कोणी म्हटलं की हे सुरुवातीपासून अभ्यास तर अजिबात अभ्यासू नका. जे महत्वाचं आहे तेवढाच फक्त अभ्यास करा, सगळंच वाचत बसाल तर काय होईल माहिती का? कन्फ्युजन खूप होईल आणि तिथून आपल्याला क्वेश्चन जास्त येतच नाही. त्याच्यामुळे आपण डायरेक्ट काय स्टार्ट करतोय? ब्रिटिश राज्य आणि स्वातंत्र्योत्तर काळ. भौगोलिक स्थान, प्रशासकीय विभाग हे सगळं आपण जिओग्राफीमध्ये बघणारच आहोत, त्याच्यामुळे त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. बघा, इथं तुम्हाला मुंबई इलाख्याबद्दल माहिती दिलेली आहे. आता सुरुवातीला तर आपलं महाराष्ट्र राज्य नव्हतं, मुंबई इलाखा होता, बरोबर. मुंबई इलाखा प्रशासन कसं होतं बघा. आता याची टाइमलाईन आपल्याला लक्षात ठेवायची की 4 जून 1818, कारण आपण कुठपासून अभ्यासणार आहोत? आपण 1818 पासूनच महाराष्ट्राचा इतिहास अभ्यासणार आहोत. तर 4 जून 1818 मराठा राज्याचे जे सत्ताधीश होते पेशवे दुसरे बाजीराव यांनी इंग्रज सेनापती जॉन माल्कम यांच्यापुढे शरणागती पत्कारली.
तर या माल्कम यांच्यावरती आयोगाने क्वेश्चन विचारले आहेत. जॉन माल्कम सेनापती होते का, वगैरे वगैरे. आणि आपलं राज्य ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वाधीन केलं. बघा कोणी, पेशवा दुसरे बाजीराव यांनी. ठीक आहे. 1818 नंतर पेशव्यांचे राज्य ताब्यात घेतल्यानंतर उर्वरित महाराष्ट्र ताब्यात घेण्यास ब्रिटिशांनी प्रारंभ केला. तर सुरुवात कशी झाली, 1818 मध्ये सत्ताधीश होते जे पेशवे, त्यांनी जॉन माल्कम पुढे शरणागती पत्कारली आणि त्याच्यामुळे जे पेशव्यांचं राज्य होतं ते गेलं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या ताब्यात. आता याच्यानंतर जो उरलेला महाराष्ट्र होता तो पण ताब्यात घेण्यासाठी ब्रिटिशांनी प्रयत्न चालू केला. आणि ही सत्ता वर्चस्वाची ही जी प्रक्रिया आहे ही इसवी सन 1861 पर्यंत चालूच होती. पेशव्यांचं राज्य नष्ट झाल्यावर ते मुंबई इलाख्यामध्ये समाविष्ट केलं, हे लक्षात ठेवा. ओके. पेशव्यांचं राज्य नष्ट झालं, मग ते कुठं समाविष्ट केलं गेलं, मुंबई इलाख्यामध्ये समाविष्ट केलं. इथं तुम्हाला ही जॉन माल्कमची इमेज दिसत आहे. इमेज बघितल्यानं गोष्टी क्लिअर होतात. त्याच्यामुळे काय झालं बघा, मुंबई इलाख्याचा झाला प्रादेशिक विस्तार. आता तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, मुंबई इलाख्यामध्ये कोणकोणता प्रदेश समाविष्ट होता. 1961 पर्यंत महाराष्ट्र राज्य बनलेलं नव्हतं, तोपर्यंत मुंबई इलाखाच होता. तर या मुंबई इलाख्यामध्ये गुजरातचा काही भाग होता, सातारा कोल्हापूरच्या राज्याकडे वगळता संपूर्ण पश्चिम दख्खनचा भाग होता, खानदेश होता, बेळगाव होता, रत्नागिरी, कुलाबा, धारवाड, वैजापूर, पंचमहाल, सिंध आणि एडन. तर हे सगळे प्रदेश आपल्याला मुंबई इलाख्यामध्ये समाविष्ट असलेले दिसून येतात. मल्टिपल टाइम रिव्हिजन करा, याच्यावरती कंबाईनला आणि क्लास 3ला क्वेश्चन पडू शकतो. आता याच्यानंतर तुम्हाला दत्तक वारस नामंजूर, याच्यावरती आयोगाने भरपूर क्वेश्चन विचारले, कारण दत्तक वारस नामंजूर करून संस्थाने ताब्यात घेतली गेली. आता हे दत्तक वारस नामंजूर काय आहे बघा, जे संस्थानिक होते ज्यांना स्वतःचं अपत्य नव्हतं ते काय करत होते, आपला वारस म्हणून दत्तक घेत होते. ठीक आहे, जसे शाहू महाराज दत्तक होते, बरोबर. मग हे ब्रिटिश लोक काय म्हणायचे की जर तुम्ही दत्तक घेतलेला असेल तर तुमचं हे संस्थान राहणार नाही, मग ते ब्रिटिशांकडे जाईल. दत्तक वारसा नामंजूर, आम्ही ऍक्सेप्ट करणार नाही दत्तक, जर तुमचं स्वतःचं अपत्य असेल तरच आम्ही ऍक्सेप्ट करणार. ओके. मग असं म्हणून लॉर्ड डलहौसी याचं नाव लक्षात ठेवा, दत्तक वारस नामंजूर करून ताब्यात संस्थाने घेणारा कोण होता, तर हा लॉर्ड डलहौसी होता. मग अशा प्रकारे कोणकोणती संस्थानं त्यानं ताब्यात घेतली, सातारा संस्थान, कोल्हापूर संस्थान, नागपूर संस्थान, इचलकरंजी, गगनबावडा, कपाशी, विशालगड, कागल आणि सावंतवाडी. या 9च्या 9 संस्थानांची काय करायचं आहे आपल्याला, लिस्ट जी आहे ती व्यवस्थित लक्षात ठेवायची आहे. तर ही होती आपल्या महाराष्ट्रातली संस्थानं, पण इथं वारस होतं दत्तक, त्याच्यामुळं हे दत्तक वारस नामंजूर केलेलं तुम्हाला दिसून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे डायरेक्ट एल्फिस्टनचं प्रशासन. एल्फिस्टन यांचं कार्य महाराष्ट्रामध्ये खूप जास्त आहे, तसं अधूनमधून क्वेश्चन विचारले पण जातात. तर मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर कोण होते, इलाखा म्हटले, हा पॉइंट नेहमी लक्षात ठेवा. मुंबई इलाख्याचे पहिले गव्हर्नर होते एल्फिस्टन साहेब. ठीक आहे. 1818 पासून 1827 पर्यंत होते. पेशव्यांच्या राज्यामध्ये हे एल्फिस्टन काही काळ राहिलेले होते. यांच्याबद्दल जर आपण माहिती घ्यायची झाली तर हे अत्यंत कार्यक्षम होते प्रशासक. इंग्लंडमधील उदारमतवादी विचारांचा प्रभाव होता. आपण लोकांना जर चांगलं प्रशासन दिलं तर लोकांमधील जो इंग्रजांबद्दलचा राग आहे, असंतोष आहे, तो कमी होईल, असं एल्फिस्टन साहेबांना वाटत होतं. लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे या संस्थेचे ते सदस्य होते, हे पण लक्षात ठेवा. लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे अशा संस्थांवरती आयोग क्वेश्चन विचारतं. या संस्थेचं पुढं रॉयल एशियाटिक सोसायटी असं नामकरण झालं. तर सेपरेट क्वेश्चन रॉयल एशियाटिक सोसायटीवर पण येऊ शकतो. एल्फिस्टन साहेब सदस्य होते, पण ही संस्था नवीन नसून लिटररी सोसायटी ऑफ बॉम्बे याच संस्थेचं नामकरण झालं होतं रॉयल एशियाटिक सोसायटी. तर एल्फिस्टन साहेबांच्या प्रशासनामधला पहिला पॉइंट, पहिले गव्हर्नर होते, हे लक्षात ठेवा. कोणत्या संस्थेचे सदस्य होते. आता एल्फिस्टन साहेबांनी प्रशासकीय कामाशिवाय संशोधन आणि लेखन पण केलेलं आहे.
एल्फिन्स्टन संहिता तुम्हाला विचारली जाते. याला IMP करा. मुंबई इलाख्यातील एल्फिन्स्टन नंतरचे गव्हर्नर तुम्हाला विचारले जातात. सर जॉन माल्कम होते, थॉमस मनरो होते, चॅम्पलिन रॉबर्टसन होते, ग्रांट होते आणि पॉटिझर होते. ओके, तर ह्या 5 लोकांची नावं व्यवस्थित लक्षात ठेवा. आता एल्फिन्स्टन यांचं प्रशासन अत्यंत कार्यक्षम होतं, म्हणूनच सेवानिवृत्तीनंतर सुद्धा इंग्लंडनं काय केलं, 1829 व 1834 मध्ये त्यांना 2 वेळा गव्हर्नर जनरल हे भारतातील सर्वोच्च पद देण्याचं ठरवलं होतं, पण एल्फिन्स्टन साहेबांनी हे पद स्वीकारलं नाही. म्हणजे तुम्हाला एल्फिन्स्टन साहेबांची जी कामगिरी दिसते ती फक्त महाराष्ट्रामध्ये दिसते. भारतासाठी जे सर्वोच्च पद त्यांना देणार होते गव्हर्नर जनरलचं, ते त्यांनी स्वीकारलेलं नाही. तर इथं तुमचा क्वेश्चन बनतो, मुंबई इलाख्याचे गव्हर्नर लक्षात ठेवा. त्याच्यानंतर प्रशासकीय विभागणी. एल्फिन्स्टन साहेबांनी प्रशासनाच्या सोयीसाठी काय केलं होतं, महाराष्ट्राचे विभाजन केलं होतं प्रमुख 5 भागामध्ये. कोणकोणते भाग होते बघा, पुणे भाग होता, खानदेश होता, कर्नाटक होता, अहमदनगर होता आणि सातारा होता. पुन्हा एकदा रिपीट करते, प्रशासकीय विभागणी जी केली होती एल्फिन्स्टन साहेबांनी, पुणे, खानदेश, कर्नाटक, अहमदनगर, सातारा. ओके, तर 5 भागामध्ये कशासाठी, प्रशासनाच्या सोयीसाठी. आता पहिले 4 जे विभाग होते, कोणता विभाग, पुणे विभाग, खानदेश विभाग, कर्नाटक विभाग, अहमदनगर विभाग, याच्यावरती लोकसेवा आयोगाने क्वेश्चन विचारलेला आहे की पहिल्या 4 विभागावर जिल्हा अधिकाऱ्याचं प्रत्यक्ष नियंत्रण होतं, म्हणजे पुण्याला, खानदेशला, कर्नाटकला आणि अहमदनगरला. पण सातारा मात्र पॉलिटिकल एजंटच्या ताब्यात होता आणि या साताऱ्यावरतीच आयोगाने विचारलेला होता क्वेश्चन. जो जिल्हाधिकारी होता तो प्रशासनाचा प्रमुख असून तो उत्तरदायी कोणाला होता, गव्हर्नरला उत्तरदायी होता, लक्षात घ्या. ठीक आहे. जिल्हा अधिकाऱ्यांच्या हाताखाली कोण होतं, मामलेदार, शिरस्तेदार, कमाविसदार, पोलीस पाटील, कुलकर्णी, तलाठी, ही लोक तुम्हाला जिल्हा अधिकाऱ्यांच्या हाताखाली दिसत असेल. ठीक आहे, त्या काळामध्ये. तर काय लक्षात ठेवायचं, 5 विभाग लक्षात ठेवायचे. या पॉइंट वरती आयोगाने ऑलरेडी क्वेश्चन विचारलेला आहे की पॉलिटिकल एजंटच्या ताब्यामध्ये सातारा होता का. त्याच्यानंतर एल्फिन्स्टनच्या काळामध्ये मुंबई इलाख्यामध्ये तालुका आणि ग्राम प्रशासन सुद्धा होते, याला स्टार करा. एल्फिन्स्टनची कायदेसंहिता बघा, एल्फिन्स्टन यांनी कायदा क्षेत्रामध्ये काही विशेष सुधारणा केल्या होत्या. जेव्हा एल्फिन्स्टन महाराष्ट्रामध्ये काम करत होते तेव्हा महाराष्ट्रात सर्व हिंदूंना लागू पडेल अशी कोणतीही कायदेसंहिता नव्हती. ओके, एकाच गुन्ह्यासाठी विविध न्यायालयात विभिन्न शिक्षा दिल्या जात असत. त्यामुळं कायद्यांचं एकत्रीकरण करण्यासाठी एल्फिन्स्टन साहेबांनी काय केलं की हा अन्याय होऊ नये म्हणून 1820 मध्ये एल्फिन्स्टन यांनी एक समिती नेमली. ठीक आहे. आता या समितीने केलेल्या ज्या शिफारसी होत्या, शास्त्री, पंडित, जात प्रमुख, कायदा व रूढी यांचे ज्ञान असणाऱ्या विद्वानांना दाखवल्या आणि एल्फिन्स्टन साहेबांनी 27 कायद्यांची एक संहिता तयार केली. तर यांची संहिता किती कायद्याची होती, 27 कायद्याची यांची संहिता होती. तर एल्फिन्स्टन यांच्या काळामध्ये हिंदूंना लागू पडेल अशी कायदेसंहिता नव्हती, हे लक्षात ठेवा. आणि म्हणूनच एल्फिन्स्टनची कायदेसंहिता बनली. ओके, या संहितेची अंमलबजावणी पण झाली 1 जानेवारी 1827 पासून. हिंदू लोकांची लिखित आणि अलिखित म्हणजे धर्मशास्त्र आणि चालीरीती एकत्र आणून त्यांची सर्वंकष कायदेसंहिता तयार करावी असं त्यांना वाटत होतं, पण त्यांचा उद्देश सफल झाला. हे काम त्यांचं अपूर्ण राहिलं, विचारत नाहीत एक्झाम मध्ये. याच्यावरती क्वेश्चन ऑलरेडी विचारलाय. एल्फिन्स्टन साहेबांनी पोलीस यंत्रणेची उभारणी केली का, त्यांनी कारागृहांची निर्मिती केली का. छोटे छोटे पॉइंट आहेत, एक्झाम मध्ये विचारतात, लक्षात ठेवा की त्यांनी पोलीस यंत्रणेची उभारणी पण केली होती, त्यांनी कारागृहांची निर्मिती सुद्धा केलेली होती. चला, तर हा झाला आपला एल्फिन्स्टनचा कालावधी. आता याच्यानंतर एकच मिनिट थांबा.
तर एल्फिन्स्टन साहेबांचा हा जो भाग झाला, याच्यानंतर आपल्याला महाराष्ट्राच्या इतिहासावरती लोकसेवा आयोगाने कशा प्रकारचे क्वेश्चन विचारलेत ते थोडंसं डिस्कशन करायचं आहे. तर मी तुम्हाला इथं कंबाईन 2019च्या परीक्षेमध्ये महाराष्ट्राच्या इतिहासावरती कोणते क्वेश्चन आले होते ते थोडक्यात डिस्कस करते. तसं तर सेपरेट पेपर अनालिसिस आपण घेऊया, त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही. पेपर अनालिसिस मी केसागरच्या चॅनलला सुद्धा घेतलेले आहेत आणि इथं सुद्धा घेणार आहे. तर तुम्ही काय करा, तुम्ही दोन्ही चॅनलवरचे लेक्चर बघत चला. बघा 2000 फक्त मी तुम्हाला एक लेक्चर झालं, प्रत्येक लेक्चर झालं की प्रत्येक वर्षाच्या एक्झाम मध्ये कशा प्रकारे क्वेश्चन विचारले ते तुम्हाला मी डेफिनेटली सांगेन. तर आता आपण बघतोय की 2019ला आयोगाने कोणकोणत्या पॉइंट्स वरती क्वेश्चन विचारले. 2019 गट ब ची एक्झाम कोणकोणत्या टॉपिक वरती आयोगाचा भर राहतो आणि क्वेश्चन कशा प्रकारचे विचारलेले होते. बघा पहिला क्वेश्चन तुम्हाला विचारला होता छत्रपती शाहू महाराजांवरती. ओके, छत्रपती शाहू महाराज. काय होता क्वेश्चन की छत्रपती शाहू महाराजांनी कोणकोणत्या वृत्तपत्रांना आर्थिक मदत केली. ठीक आहे, आता याचा अर्थ काय, या क्वेश्चनचा अर्थ काय. अर्थ काय म्हणजे की हा क्वेश्चन तुम्हाला का पडला. एक तर पहिली गोष्ट, वृत्तपत्रे सगळी तुम्हाला करावी लागतात. वृत्तपत्रे, संपादक, वृत्तपत्राची भाषा, वृत्तपत्र कुठून पब्लिश होतं, कोण पब्लिश करत होतं. ठीक आहे. दुसरी गोष्ट, शाहू महाराजांचा जो काही इतिहास आहे तो तुम्हाला इन डिटेल करावा लागतो, कारण शाहू महाराजांवरती आयोगाचे भरपूर क्वेश्चन राहतात. ओके, तर हे दोन घटक तुमचे इथं कंप्लीट झाले की हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होतो. ओके, आता जे मी तुम्हाला आता शिकवलंय, आता जो शिकवलाय भाग, इथं तुम्हाला या भागावरूनच 2019ला क्वेश्चन आहे. कोणता? सतीच्या चालीचे निर्मूलन करण्यासाठी जॉन माल्कम. पेपर काढून बघा म्हणजे तुम्हाला कळेल की मॅडमनी सुरुवातीपासून आपल्याला शिकवायला चालू केले. जॉन माल्कम यांनी मुंबईत चालविलेल्या प्रयत्नांना कोणी पाठिंबा दिला, असा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे. कोणत्या समाज सुधारकांनी पाठिंबा दिला, याच्यासाठी आधी तुम्हाला जॉन माल्कम यांच्याबद्दल वाचावं लागेल. जॉन माल्कम, एल्फिन्स्टन. तर हा क्वेश्चन आजच्या लेक्चर मधून होतो तुमचा, म्हणून पहिला टॉपिक कधी स्किप करायचं नाही, लक्षात ठेवा. ओके, कोणी पाठिंबा दिला, इथं पण तुमचे समाज सुधारक जो भाग आहे तो येतो. इथं पण तुमचा समाज सुधारक भागच येतो. म्हणजे क्वेश्चन तुमचे इनडायरेक्ट समाज सुधारकांवरतीच असतात. तिसरा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला आहे की कोणत्या व्यक्तींनी शालोपयोगी पुस्तकं लिहिली. शालोपयोगी पुस्तकं लिहिली, याच्यामध्ये तुम्हाला बघा हा क्वेश्चन विद्यार्थ्यांसाठी डिफिकल्ट होता. कारण का माहितीये, जे विद्यार्थी राज्यसेवा मेन्सचे पेपर अभ्यासत नाहीत, मेन्सचा कुठला पेपर, सामान्य अध्ययन किंवा GS1 इतिहास आणि भूगोलाचा पेपर असतो, तर तिथं तुम्हाला समाज सुधारकांवरती खूप नवीन नवीन क्वेश्चन मिळतात. कारण का, या क्वेश्चन मध्ये तुम्हाला ऑप्शन जे होते ते होते काशीनाथ छत्रे, हरिकेशवजी, कॅप्टन जॉर्ज जर्विस. हा क्वेश्चन रद्द झाला तो भाग वेगळा, पण हा क्वेश्चन तुमचा GS1 मधून जी नावं आहेत त्यांच्याशी रिलेटेड होता. त्याच्यानंतर आयोगाने जो चौथा क्वेश्चन तुम्हाला विचारलेला होता तो क्वेश्चन पण शाहू महाराजांवरतीच होता की शाहू महाराजांनी नवीन शंकराचार्य म्हणून कोणाची नेमणूक केली. सदाशिवराव बेनाडीकर. कॉमन क्वेश्चन होता. पाचवा क्वेश्चन तुम्हाला हिस्ट्रीचा विचारला होता प्रतियोगिता सहकार पक्ष. म्हणजे इथं तुम्हाला पुन्हा समाज सुधारकांवरती क्वेश्चन, मदन मोहन मालवीय, लोकनायक आने, या लोकनायक आण्यांवरती तर खूप क्वेश्चन विचारले जातात. हे 5 क्वेश्चन तुमच्या हातचे मार्क होते, 5 मार्क तुम्हाला मिळायला पाहिजे होते. अपवाद तिसरा क्वेश्चन सोडला तर, कारण हा हॅशटॅग झालाय. याच्यानंतर 6वा क्वेश्चन तुमच्यासाठी अवघड होता. कारण का, उल गुलान याच्यावरती क्वेश्चन होता. उल गुलान
तर उलगुलांचा उल्लेख तुम्हाला जो आदिवासी विद्रोह आहे, तर हा आदिवासी विद्रोह कोणी घडवून आणला असं तुम्हाला आयोगाने विचारलं होतं. काही पुस्तकामध्ये बिरसा मुंडा यांचा विद्रोह दिला असेल, पण त्याला उलगुलान म्हणतात हे नाही दिलेलं. मग हे तुम्हाला कुठं दिलंय? हे तुम्हाला UPSCच्या पुस्तकात दिलंय किंवा के सागर पब्लिकेशनची जी रेफरन्स बुक आहे तिथं दिलेलं आहे, स्पेक्ट्रमच्या पुस्तकात आहे. पण आपल्या महाराष्ट्राशी रिलेटेड जी कॉमन पुस्तकं येतात त्याच्यामध्ये तुम्हाला उलगुलांचा उल्लेख मिळत नाही. म्हणजे हा क्वेश्चन तुमचा स्किप करण्यासाठी होता. ओके. याच्यानंतर 7वा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता कशावरती? सिंपल आहे, INC काँग्रेसच्या अधिवेशनावरती. मग आपल्याला काय करायचंय? काँग्रेसची अधिवेशनं तोंडपाठ करायची. काँग्रेसची अधिवेशन कधी झालं, अधिवेशनचं ठिकाण कोणतं होतं, अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते आणि त्या अधिवेशनामध्ये पास झालेले ठराव. ठीक आहे. याच्यानंतर 8वा क्वेश्चन पुन्हा वृत्तपत्रांवरतीच होता की स्त्री शिक्षणाची दिशा हा शिक्षणावरील लेख डॅश डॅश या वृत्तपत्रात प्रकाशित झाला. पण हा क्वेश्चन तुमचा जर तुम्ही समाजसुधारक डिटेलमध्ये केले तर तिथूनच होतो, कारण कोणीतरी हा लेख लिहिलेलाच आहे. बरोबर. याच्यानंतर 9वा प्रश्न पुन्हा शाहू महाराजांवरतीच होता. म्हणजे 2019ला तुम्हाला 3 क्वेश्चन शाहू महाराजांवरती आले होते. लक्षात ठेवा. काय विचारला होता तिसरा क्वेश्चन? तिसरा क्वेश्चन शाहू महाराजांवरचा तुम्हाला विचारला होता की 1911 मध्ये कोल्हापूर येथे सत्यशोधक समाजाची शाखा स्थापन करून शाहू महाराजांनी कोणाला त्याचं अध्यक्ष बनवलं. म्हणून मी तुम्हाला बोलले की शाहू महाराजांचा इतिहास तुम्हाला इन डिटेल करावा लागतो. पुन्हा दुसरा क्वेश्चन INC वरतीच. INC वरती 2 क्वेश्चन, शाहू महाराजांवरती 3 क्वेश्चन. तुम्हाला मुंबईला आयोजित केलेली अधिवेशनं विचारलेत काँग्रेसची. क्वेश्चन किती सोपे आहेत बघा. चौथा क्वेश्चन त्याच्या पुढचा क्वेश्चन 8, 9, 10, 11वा क्वेश्चन तुम्हाला विचारला होता सिंपल क्वेश्चन की एका बाजूला समाज सुधारक दिले होते, एका बाजूला त्यांची जन्म ठिकाणं दिली होती, जोड्या लावाचा क्वेश्चन. क्लिअर. आणि पुन्हा तुम्हाला जो एक महत्वाचा क्वेश्चन दिसतो 13 नंबरचा, तो क्वेश्चन आता जे मी भाग स्टार्ट केलेला आहे त्याच भागावरती होता. म्हणजे आणखी आपला भाग तो कंप्लीट व्हायचा आहे. तुम्हाला अलेक्झांडर कायमधारा पद्धती विचारली होती. मुंबई प्रांतात कायमधारा पद्धतीबद्दलचे पॉइंट तुम्हाला विचारले होते. प्रिंगलची पुणे जिल्ह्यात असिस्टंट रेव्हेन्यू कलेक्टर म्हणून नेमणूक झाली. तर आज जो चॅप्टर मी स्टार्ट केलाय त्या चॅप्टर मधून तुम्हाला 2019ला 2 क्वेश्चन होते. ओके. आणि पुढचा क्वेश्चन होता तुम्हाला शारदा सदन, म्हणजे पुन्हा समाज सुधारकांवरती क्वेश्चन की महिला समाज सुधारकांवरती की शारदा सदनातल्या पहिल्या विद्यार्थिनी कोण होत्या. ओके. क्लिअर. पुढचा क्वेश्चन तुम्हाला होता की 1919चा जो कायदा आहे तो तयार करण्यास लॉर्ड चेम्सफोर्ड यांना कोणी मदत केली. असे क्वेश्चन तुम्हाला फक्त आणि फक्त केसागर मधून कव्हर होतात. नवीन क्वेश्चन आहेत हे. आणि शेवटचा क्वेश्चन बालविवाह आणि लादलेले वैधव्य. बघा, समाज सुधारक करताना त्या समाज सुधारकांची ग्रंथ संपदा पण तुम्हाला करावी लागते, कारण इथूनच क्वेश्चन विचारलाय की कोणता ग्रंथ, कोणता लेख कोणी लिहिला, कोणत्या वृत्तपत्रामध्ये लिहिला. तर असे क्वेश्चन लोकसेवा आयोगाकडून तुम्हाला विचारले जातात. तर पहिला टॉपिक मी स्टार्ट केलाय. पहिल्या टॉपिक मधून क्वेश्चन आलेत का नाहीत हे पण मी तुम्हाला सांगितले, जेणेकरून असं व्हायला नको की तुम्हाला वाटेल की मॅडम हा टॉपिक शिकवतायत तर इथून क्वेश्चन आलेले आहेत का नाही. तर लेक्चर कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. महाराष्ट्राचा इतिहास याच्यासोबतच आपण अर्थशास्त्र पण चालू करणार आहोत. मुलांना अर्थशास्त्राचा पण प्रॉब्लेम येतो. फक्त जास्तीत जास्त विद्यार्थ्यांबरोबर लेक्चर शेअर करा. भेटूया नेक्स्ट लेक्चर मध्ये. गुड डे. टेक केअर.